ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एक गावची शाळा असते. त्या शाळेतले प्रिन्सिपल रिटायर होत असतात आणि त्यांच्या जागी एक नवीन प्रिन्सिपल येत असतात. हे नवीन प्रिन्सिपल गावाच्या बाहेरून येत असतात. त्या दिवशी त्या प्रिन्सिपलचा पहिला दिवस असतो. ते प्रिन्सिपल गावातल्या एका बसमधून ट्रॅव्हल करत असतात. बसमध्ये बसल्यानंतर ते शाळेचे नाव सांगतात आणि कंडक्टर कडून एक तिकीट काढतात. तेव्हा कंडक्टर त्यांना 10 रुपये एक्स्ट्रा देतो. ते प्रिन्सिपल विचार करतात, अरे हा कंडक्टर खूप बिझी आहे वाटतं. आपण एक काम करू, थोड्या वेळाने याला 10 रुपये त्याचे परत करू. असाच थोडा वेळ निघून जातो. पुन्हा ते विचार करतात, हा तर खूपच बिझी आहे कंडक्टर. जाऊ दे, कशाला द्यायचे 10 रुपये परत, आपण आपल्याकडेच ठेवूया. असं समजूया देवाने आपल्याला आज लाभ दिला आहे. आता शाळेचा स्टॉप होतो. तेव्हा ते प्रिन्सिपल उभे राहतात आणि तेवढ्यात तो कंडक्टर त्यांच्या समोर येतो. आपोआपच त्या प्रिन्सिपलचा हात खिशात जातो आणि त्यातून 10 रुपये काढून त्या कंडक्टरला देतात आणि म्हणतात, तुम्ही मला ना 10 रुपये एक्स्ट्रा दिले मगाशी, हे घ्या तुमचे परत देतो मी. तेव्हा तो कंडक्टर काय म्हणतो माहितीये, मला माफ करा, पण मी 10 रुपये तुम्हाला चुकून नाही, मुद्दामून दिले. या गावातल्या सगळ्या शिक्षकांना मिळवलं आणि मला माहिती होतं आज कोणीतरी नवीन प्रिन्सिपल येणार आहे आणि हे प्रिन्सिपल कसे आहे हे बघण्यासाठीच मी तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा दिले. पण आता मला खात्री झाली की आमच्या गावाचं भविष्य घडवणारी मुलं ही एका चांगल्या हातात जाणार आणि त्यामुळे आमच्या गावाचं भविष्य नक्कीच चांगलं असणार. हे ऐकल्यानंतर त्या प्रिन्सिपलला घामच सुटतो आणि ते देवाची प्रार्थना करतात की देवा, बरं झालं तू मला सद्बुद्धी दिलीस, नाहीतर तो एक क्षण असा होता की त्या क्षणी मला असं वाटलेलं की काय होतंय मी जर ते 10 रुपये माझ्याकडे ठेवले तर. आणि आज शाळेच्या पहिल्याच दिवशी असं काहीतरी विचित्र घडण्यापासून तुम्हाला वाचवलंस. असाच अतिलोभाचा, अतिमोहाचा तो क्षण आपल्याही आयुष्यात येतो. फक्त तो क्षण आपल्याला सावरता आला पाहिजे, तो मोह आवरता आला पाहिजे. तो एक मोहाचा क्षणच पुरेसा असतो आपल्याला अधोगतीला नाही. पटकन ऍक्ट न करता थोडासा वेळ द्यायचा. थोडा वेळ दिल्यानंतर तो क्षणही निघून जातो आणि तो मोहही आवरता येतो.